पीडब्ल्यूडीचा कॉर्नरला उभा आहे. खरं तर इकडे देवळे गाव आहे, इकडे आजनवळे आहे. ही झाडं आपण बघतोय इथं. खरं तर आता गावकऱ्यांनी ही झाडाची रस्ता हा मोकळा केलेला आहे. आतापर्यंत पीडब्ल्यूचा कुठला अधिकारी आला नाही. आणि म्हणून हा जो हे झाड पडलंय हे आता गावकऱ्यांनी स्वतः या ठिकाणी हे झाड तोडून हे झाड इथं खरं तर अशा प्रकारचं हे झाड इथं पडलं होतं. हे झाड रस्त्यामध्ये आल्यामुळं या 7-8 गावाचा संपर्क तुटला होता. म्हणून अशा प्रकारचा हलगर्जीपणा जे चालू आहे. हे झाड हे गटार नाही काढलं. हे खरं तर जुन्नरपासून तर आजनवळ्यापर्यंत 20 ते 25 कोटीचा रस्ता मंजूर आहे. 20 ते 25 कोटीचा रस्ता मंजूर आहे. त्या रस्त्याला गटार नाही काढले. गटार नाही काढल्यामुळं ऐकून शेतकऱ्याची जमीन तुटली. शेतकऱ्याची झाडं आता हे जांभळीचं झाड आहे म्हणजे जांभळं खाण्यासाठी असतात. आणि म्हणून अशा प्रकारचं हे इकडे नुकसान झालेलं आहे. वरून हा दुरावा आहे. त्या ठेकेदाराचा हलगर्जीपणा हा ठेकेदार आहे. बघा या रस्त्याला खड्डे पडलेत. हा डांबरीकरण झालंय. सगळा बोगस इतर रस्त्याला खड्डे पडलेत. आणि हे झाड खाली आलेलं आहे. झाडाचे नुकसान झालेलं आहे. इथं बघू शकतो आपण. खरं तर खऱ्या अर्थानं इकडं काय झाडं जे आहे ते आम्ही स्वतः माणसं मजुरी लावून ही झाडं मोकळी करून लोकांना हा रस्ता आता माझी गाडी तिकडे दिसते म्हणजे हा रस्ता आम्ही मोकळा केला. आमची गाडी पण तिकडे जात नव्हती. पीडब्ल्यूला फोन केला, अधिकारी नाही. ज्याचं काम आहे या ठेकेदाराला फोन केला, त्या अधिकारी नाही. अशा प्रकारचा गलथन कारभार चाललेला आहे. हे आम्ही खरं तर आता या ठिकाणी हे बघा हा किती नाला पडलाय. ही सगळी जमीन धुवून गेली. ही चुकी जी आहे ही अक्षरशः या ठेकेदाराची चुकी आहे. मी त्या ठेकेदाराचा निषेध करतो. असा या प्रकारचा खरं तर जलथन कारभार या लोकांचा आहे. आणि म्हणून अशा प्रकारचा हा हे झाड इथं कोसळलेलं आहे. उतळेराव साहेबांना फोन केले. 8.5 कोटीचं काम हा रस्त्यामध्ये खरं तर त्यांनी काढायला पाहिजे मोकळं. पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी करायला पाहिजे. पण यांनी हे केलं नाही. आपण इथं हा रस्ता गावकऱ्यांनी मोकळा. कसं काय पाऊस आहे? किती दिवस झाला पाऊस आहे हा? तुम्ही देवळाचे ना? काय काय नुकसान झाली? आपली भाताची रोपं काय म्हणतात? रोपं गेली म्हणजे तुम्हाला नुकसान भरपाई भेटायला पाहिजे. किती दिवस झाले मुसळधार पाऊस आहे? 5-6 दिवस. तुम्ही दोघे देवळाचे ना? तुम्हाला ओळखतो मी आता इकडे पुढे बघण्यासारखं काय कुठं नुकसान झाले? मोरी पुढं तिथे खाली घुऱ्या पूर्ण वावर गेला का? भाऊ माती गेली. नाही आता या ठेकेदारानं जर समजायला ही गटर काढला असता तर ही 2 नसतं गेले. हे गटर न काढल्यामुळं हे संपूर्ण कट तुटला. ही झाडं खाली आली म्हणजे शेतकरी मेला ना पूर्ण. तर मी यावर आता निषेध करतो की यांनी आता पीडब्ल्यूचे अधिकारी उतळे साहेबांनी सांगितलं 8.5 कोटीचं काम आहे. त्याला वेळोवेळी सूचना देऊन त्यांनी गटार काढला नाही, हा रस्ता केला नाही. आणि हा जो रस्ता आहे आपण बघू शकताय हा का डांबरीकरण आहे का मातीकरण आहे? बघू शकता आपण. हे खड्ड्यात रस्त्यात खड्डे. मी खरं तुम्ही पहिले खड्डे भरून घ्या. तुम्हाला जरी आता निधी नसेल, निधी आल्यावर दिवाळीला काम करा. पण हे खड्डे भरा, गटार काढा, मोऱ्या मोकळ्या करा. अशा प्रकारचा गलथन कारभार असल्यामुळं मी जाहीरपणे इथं यांचा निषेध करतो. आणि कृषी अधिकारी, BDO आणि तहसीलदारांनी तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी. अन्यथा मला आंदोलन करावं लागेल. इथं हा नका करू. मी इथं आज नव्याला आहे. इथं रस्त्यामध्ये झाडं पडली होती. हा रस्ता कोणाकडे? अहो बजेटचं काम आहे. पण या रस्त्यामध्ये तुमच्या हलगर्जीपणामुळे रस्त्यामध्ये झाडं पडल्यात. ती झाडं कोणी काढायची? अहो तुम्हाला सांगितलंय. तुम्हाला मी तुमचा या ठिकाणी पीडब्ल्यूचा निषेध करतो. इथं 7-8 गावकरी जमलेत. इथं आम्ही 9-10 गावकऱ्यांनी कुऱ्हाडी कोयते घेऊन आम्ही त्या झाडं बाजूला केल्यात. अहो मी इथं आज नव्याला रस्त्यामध्ये झाडं पडल्यात. ही झाडं
गावकऱ्याने काढल्या तिथं तुम्ही येऊन बघा. तिथं खाली खुर्चीवर बसून तो पोपटा आणि बोलू नका. तुम्ही आज आलेत का? आज नाही आलं, मग कधी येणार? माणसं मेलो. इथं 7-8 गावाचा संपर्क तुटला होता. मी आता आजमेवाला आहे. मी 2-3 कोयते कुऱ्हाडी घेऊन 25 माणसं घेऊन आम्ही इथं झाडं काढल्यात. ती झाडं घरी घेऊन जातो. मी तुम्हाला घरी जा सरपंच आहे का नाही इथं येऊन बघा. कोण करणार तुमच्या आम्हाला? ह्या ते PWचे अधिकारी कुठे आहेत? तुम्हाला नाही सांगते ना, तुम्हाला फक्त कामं घेता येतात. मग ही कामं आमच्या रस्ता अहो पण तुमचा रस्ता. मी आता उतरांना फोन केलता, म्हणले 8.5 कोटीचं काम त्यांचं आहे. मग समजा रस्त्यात झाड पडलं, आम्ही काढायचं का? मी आता हे झाडं काढल्यात आणि येऊन बघा झाडं पडल्यात का नाही, त्याचे फोटो काढा. उगा तुम्ही हलगर्जीपणा करू नका. नाही तर इथून पुढे तुम्हाला मावळामध्ये एकही काम भेटणार नाही आणि तुम्ही घेऊ नका. तुम्हाला जर कामं होत असतील, तुमच्याकडे जर माणसं नसतील, भांडवल नसेल, तर आज आपण गटार कोणी आम्ही काढायची का? आता नेवळ्याच्या आणि देवळ्याच्या मध्ये अहो ऐका ना, तुम्ही त्या JCB ऐका ना, तुम्ही इथं अजनवळा देवळ्याच्या मध्ये इथं येऊन हे रस्ते तुंबलेत, इथं ही झाडा पडल्यात. अहो झाडा पडल्या तिथं रोड बंद होता. ही झाडं कोण काढणार रोड मधली? तुम्ही त्या याला PWला फोन करा बरं. अहो इथं ही गाडी जात नाही, पण रस्ता बंद झालाय. 4-5 गावाचा संपर्क तुटलाय. तुम्हाला याचा फोन नाही आला का? उतऱ्यांचा PWचा उतऱ्यांचा फोन नाही आला का तुम्हाला? मग आलता मग तुम्ही घरात बसल्यापेक्षा साईट चुकीच्या मार्गाने लोकांची पिळवणूक करू नका. तुम्हाला जर इथून पुढं कामं घ्यायची असतील मावळामध्ये तर नीट कामं करा. पाणी भरपूर आहे आणि तुम्ही ती झाडं बाजूला हटवा पहिली. कळलं का? तळतळा लावू नका आम्हाला. तुमचं का नाव नाही करून दिला मावळपट्टा. वाट लावली तुम्ही मावळाची ह्या PWच्या अधिकाऱ्यांनी. 1 नंबरचा मूर्ख कारभार आहे तुमचा. पण इथं बघू शकता हा रोड आहे. हा रोड असल्याच्या नंतर खरं तर इथं गटर काढायला पाहिजे होतं. इथं आता गटर तिकडं, पाणी इकडं, म्हणजे हे पाणी रोडवरून चाले आणि गटर इकडं राहिले. जर या PWच्या अधिकाऱ्यांनी आणि या कोण ठेकेदार यांनी जर गटर उन्हाळ्यामध्ये काढला असतं तर हा शेतकरी उन्हाळा रस्ता गेला नसता. आणि वेळोवेळी सांगतो 8.5 कोटीचा रस्ता मंजूर आहे. मी त्यांना सांगितलं होतं 8.5 कोटीचा रस्ता मंजूर आहे. तुम्ही काय करा, 8.5 कोटीचा रस्ता जर मंजूर आहे तर तुम्ही इथं गटार काढा. तुम्हाला निधी नाही तर तुम्ही नंतर रस्ता करा, पण पहिली गटार काढा. हे त्यांना सुचवलं होतं. पण या PWच्या मूर्ख अधिकाऱ्यांनी इथं गटार काढलं नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्याचा खाली भाताचा रोजगार पुढे गेला. इथं झाडे पडल्यात, संपर्क तुटलं. अशा प्रकारचा हा गलथान कारभार या PWच्या अधिकाऱ्यांचा आहे. आतापर्यंत कोणी इकडे आला नाही. आम्ही गावकऱ्यांची मदत घेऊन ती झाडं काढल्यात. हा रोड मोकळा केलाय. इकडं देवळे गाव आहे, इकडं अजनवळे गाव आहे. या दोन्ही गावांचा 2 दिवस झाला संपर्क तुटला होता. पण शेवटी कोयते कुऱ्हाडी आणून ती झाडं तोडली आणि तो रस्ता मोकळा केला. माझी गाडी तिकडे बघा, ती गाडी आता माझी तिकडे काढून दिलेली. अशा प्रकारचा हा गलथान कारभार आहे. आणि म्हणून या ठेकेदार आणि या PWच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाचा आम्ही निषेध करतो. हे रस्त्याला खड्डे पडलेत, हे रिपेअरिंग नाही. बघू शकता आपण या रस्त्याचे खड्डे.
हे खड्डे नाही बुजवले ते कामच रस्त्याची अत्यंत बोगस आहेत. कोणी भांडण नाही माझ्या कशी खड्डे म्हणजे खड्डेच भरले नाही. आता ही माझी गाडी आहे खड्ड्यामध्ये. तिथं मी तिथं सकाळीपासून दौरा करतो. आता हे खड्डे बघायला पाहिजे ना. हे खड्डे कोण मारणार? आता हे खड्डे 6 एक खड्डे. आता इकडे बघा नाही. हे बघा ते. आता हे रस्त्यात खड्डे पडले. आता हे खड्डे कोण मारणार? आता मी इथं उभं आहे देवळ्याच्या पकडी दुऱ्याच्या रस्त्यावर. आता या रस्त्याचे बघा आणि खड्डे. मग आता PWचं काय काम आहे? हा कोण ठेकेदार आहे? याचं काय काम आहे? नुसती कामं घेऊन ठेवायची आणि विचारलं तर निधी नाही म्हणून आम्ही काम करत. तर तुम्हाला निधी नाही, खड्डे बुजवा. काय झाले? हे खड्डे तरी बुजवा ना. आता एवढलं पाणी खड्ड्यावर खरं तरी हे पाणी चुकलं हे खड्डे. म्हणून तात्काळ हे खड्डे बुजवावा असा माझा PWला आणि त्या ठेकेदार आहे माझा. परत जर नाही बुजवले तर परत इकडे रोडवर येऊन देणार नाही. चला इथं रस्त्यावर लागले आणि या PWच्या अधिकाऱ्यांनी आपण बघू शकता मूर्खपणाचं लक्ष नाही. आता जर या PWच्या अधिकाऱ्याने आणि हा ठेकेदार यांनी जर हे गटार आहे इकडे गटार नाही काढल्यामुळे हे गटार जर इकडे काढलं असतं तर हे पाणी तिकडं दुर्याला गेलं असतं. आता इथं गटार न काढल्यामुळं हे पाणी रस्त्यावरून चालले आणि हे पाणी रस्त्यावरून चालल्यामुळं त्या शेतकऱ्याला भाताचा नायनाट झाला. कोणामुळं? ठेकेदार तो PWचा अधिकारी. 8.5 कोटीचं काम मंजूर आहे, काम केलं नाही. आता वर बघा हा रस्ते 8.5 कोटीमध्ये हा रस्ते. मग आता 8.5 कोटीमध्ये या रस्त्याची अवस्था कशी आहे बघा. कुत्र्याला चालता येणार नाही अशा प्रकारचा हा रस्ता. एवढे कोटी तेवढे कोटी मंजूर केले. आता इथं गटार नाही काढला, वरून हे झाड कोसळले, वरून इथं गटार नाही काढल्यामुळं ते ढसळण्याची शक्यता आहे. हा रस्ता संपूर्ण बोगस. फक्त बिलं काढली, धुवून गेला. म्हणून याची चौकशी झाली पाहिजे. झालेल्या अधिवेशनामध्ये कोणीतरी हा प्रश्न मांडावा अशा प्रकारचा आम्हाला या ठिकाणी या तालुक्याचे खासदार साहेब आहेत, आमदार साहेब आहेत, त्यांना माझी विनंती आहे की आमदार साहेबांनी आणि खासदार साहेबांनी याच्याकडे लक्ष घालावं आणि अशा प्रकारचं काम चांगल्या प्रकारचं करावा आणि या PWच्या अधिकाऱ्यांना कुठेतरी बाहेरच्या देशात पाठवू. पाहणी दौऱ्यामध्ये खरं तर आम्ही दौऱ्यामध्ये आपण पाहतोय हा रस्ता आहे. खटकळापासून मी हा प्रवास करतोय, वरून आजनवळ्यापासून मी आलो. हा PWचा रस्ता आहे. याला 8 कोटी रुपये मंजूर आहेत असं त्यांच्याकडून सांगण्यात येते. हा जो ठेकेदार आहे या ठेकेदाराला आम्ही खड्डे भरायला सांगितले होते, पण हे खड्डे काही भरले गेले नाही. अत्यंत वाईट अवस्था आहे मावळपट्ट्यामध्ये आणि म्हणून या ठेकेदारांचा ह्या रस्त्याचा आम्ही खरं तर पाहणी करतोय. पाऊस खूप आहे तर हा रस्ता आम्ही बघू शकता पुढे तुम्ही ते रोड हा लोक इथे रोड उभी आहेत. हे अशा प्रकारचा हा रस्ता, इथं पुलाची गरज आहे आणि अशा प्रकारचा हे गलथान कारभार या PWच्या अधिकाऱ्यांचा आहे. नमस्कार मंडळी, काय चाललंय? रोप काय झाली? रोपांचं काय झालं? गेली ना पाण्याने. किती दिवस पाणी आहे? 3-4 दिवस झालं चालू. मुसळधार पाऊस आहे का? तुमचं नाव काय? साबळे, अक्षय साबळे. तुमचं? ठीक आहे, मी पाहणी करीत आलोय. सर्कल तलाठी उद्या तहसीलदार येतील, पंचनामे करतील, पूर्ण पाणी करतील. हा बांधावरून पाणी चाललंय. बांधून चालय का? म्हणजे पूर्ण नुकसान झाली. शेतानं इथं येऊन बघा ना तुम्ही. नाही केलं बऱ्यापैकी पंचनामे मी इकडे वरून. इकडे काय बांधबिंद गेले का? बांधबिंद केलं तर उद्या परत मी सर्कल तलाठी पाठवतो. हा काय अडचण फोन करतो. ते आपण बघू शकतोय इथं 2 शेतकऱ्यांचं आपण म्हणणं घेतलं. अत्यंत नुकसान झालेले आहे. हे अत्यंत गलथान कारभार. हा रोड आपण आता रोड शूटिंग होते, या रोडचे खड्डे सुद्धा भरले नाही. नुसते 100 कोटी 200 कोटी, हे कोटी कुठे जातात हे तर आम्हाला कळत नाही. आणि म्हणून म्हणायचं कोणला, सांगायचं कोणला,
बोलायचं कोणला? मावळ पट्ट्यामध्ये एखादा कार्यकर्ता एखादा सरपंच जर बोलायला गेला तर त्याला उलट बोला. आता बघा तुम्ही मोटरसायकल आली कसे खड्डे आहेत ते, म्हणजे आता इथं आणून ती खड्डीचे गण ठेवलं ते खड्डे भरलेच नाही. म्हणजे अत्यंत लंगरीपणाचा हा कारभार चाललेला आहे.